7-8 प्लेट असतात. त्याच्यातली एक प्लेट आता आपण बाहेर काढू. जेव्हा आपण मधमाशांची प्लेट बाहेर, कोण बोलतंय? चुकून तुमच्यापर्यंत जर कुठली मधमाशी जर आली तर त्या मधमाशीला हात लावायचा नाही, समजलं? इथून गेल्यानंतर कधी जर आली डोक्याच्या इथे असं करायचं नाही. ते का नाही करायचं? कारण की मधमाशांचा नियम आहे की जोपर्यंत तिला कोणी हात लावत नाही, त्रास देत नाही, तोपर्यंत ती अटॅक करत नाही, समजलं? कधी कधी आपल्या डोक्याच्या अवतीभोवती येते ना मधमाशी, आली असेल ना, तर एकदा आठवून पहा की पहिला अटॅक कोणी केलं तिच्यावर. आपणच करतो ना, बरोबर ना? मधमाशी डोक्याच्या आजूबाजूला येते तेव्हा बसते कधी तिथे नाही ना, फक्त उडत असते ना, बरोबर ना? मग आपण पहिले हात लावलं तिला. ती डोक्याच्या अवतीभोवती काय येते? कारण की मधमाशांचं काम स्मेलवर चालतं, वासावर चालतं. वास येतो कसं, मग इथून बाहेर पडली की मग वासामुळे तिला भेटतं फूल. फूल भेटलं म्हणजे मध भेटलं ना, मध गोळा करण्याचं काम आहे ना. तर आपल्या बॉडीच्या आसपास काय येते ती, आपण पावडर लावली त्याला वास येतो, बरोबर? आपण केसांना तेल लावला त्याला स्मेल येते, आपण परफ्यूम लावला स्मेल येते. तर मधमाशा त्या डोक्याच्या अवतीभोवती येऊन ज्या अशा फिरत असतात ना, त्या कन्फ्यूज असतात की मला स्मेल येते पण फूल दिसत नाही. फूल भेटलं असतं तर मध घेऊन गेली असते नाही का? तर मग ही गोष्ट समजायला तिला 3 ते 4 सेकंड लागतात. पण आपण 3 ते 4 सेकंडमध्ये काम संपवतो नाही का? मग जोराने जर मारलं तर मग ती पण अटॅक करणार, बरोबर ना? आणि कुठल्याही मधमाशीला जर अटॅक करायचा आहे ना, तर ती काय करणार? डायरेक्ट येऊन अटॅक करून जाणार. डोक्याच्या इथं टाइमपास करत बसणार का? नाही ना, हात लावायचा. दिसल्या का? आता मधमाशी अटॅक का नाही करत? कारण की त्या दादाने त्यांना हात नाही लावलं बघा, फक्त लाकडाला पकडले ना, आणि बी दिसत ना मला मधमाशा. म्हणून ती काय करत नाही त्याला.